नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहेत SRT दुसरे वर्ष या प्लॉटमध्ये. सतत अवकाळी पाऊस, 1 महिन्यापासून सारखा पाऊस, थोड्या पावसात देखील हे कापसाचं पीक तग धरून आहे आणि चांगल्या प्रकारे बोंड लागलेले आहेत. तर हे फक्त आपल्या SRTची किमया म्हणावं लागेल. 1 2 3 हे 4 हे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 आणि 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51. तर सरसकट जर कमी जास्त जर म्हणलं 40 तरी पकडा. हे ऊसाचे टिपरे, हे तुरीचे धसकटं, हे बाजरीचे धसकटं, हे ऊसाचं, असं संपूर्ण बायोमास हा या शेतात ठेवलेला आहे. कुठलीही नांगरणी नाही, मशागत नाही, रोटावेटर नाही, खुरपणी नाही अगदी. आणि तणनाशकाचा पण खर्च कमी आहे. गवत आता पारंपरिक शेती करत होतो त्यावेळेस असं झोप येत नव्हती. असं गवत झाल्यानंतर कधी मजूर आणीन, कधी खुरपून घेईन. परंतु आता ह्या SRTमुळे कसलीच चिंता राहिलेली नाही. अपेक्षा इतकं उत्पादन येऊ शकतं, अपेक्षेपेक्षा कदाचित थोडंफार शिल्लक बी होऊ शकतं. आणि आता पाऊस थांबलाय म्हणून इथं बेडवर असल्यामुळं पहिली गोष्ट तर बोंडसड नाही. याला फक्त 2 बॅग खत झाले. पहिला डोस 1/10-26, दुसरा डोस 1/10-26 इतका डोस केला की बरेच शेतकरी बढाया मारून सांगतात. पण SRT मधला मला तरी वाटतंय प्रत्येक शेतकरी हा प्रामाणिकपणाने सांगणार, कारण आपल्यापासून समोरच्याचं नुकसान होणार नाही. बायोमास जमिनीत ठेवल्यामुळं लवकरात लवकर सेंद्रिय कर्ब आपले विशेष करून त्या अन्न उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूला मिळतो. आणि ते मिळाल्यामुळं पहिल्याच झटक्यामध्ये आपलं पीक हे माल धरतं आणि तो माल असा सुदृढ पकडला जातं. आजूबाजूला पाय आपले टेकले की ते घोटा पाय मातीत बुडायला लागलाय आणि आपण इथं चालायला लागलो मस्त मोकळं. ही SRTची किमी आहे. बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT